पुन्हा एकदा सुनंदाईस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे हात? बरेच असणार. बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला सकाळ संध्याकाळचं रुटीन घे. तर मी आता बनवणार आहे दही भेंडी. तर दही घालून भेंडी कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे. तर भेंडी स्वच्छ धुवून असं मोठे मोठे तुकडे करून घेतलेले. तर त्याच्यामध्ये मीठ टाकलं, धना पावडर टाकलं, दही टाकलं, तिखट टाकलं. अशा प्रकारे सर्व काही साहित्य टाकून मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे. दही भेंडी खायला खूप छान लागतात आणि बनवायला पण सोपे असतात आणि सर्वांनाच आवडतात. असं छान प्रकारे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण हे मोरण्यासाठी ठेवून द्यायचे. अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा टाकलेली बरं का. आणि सर्व काही मिक्स करून आहे ना आपल्याला 15 मिनिटासाठी मोरण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता 10 मिनिटासाठी असं मस्तपैकी कालवार करून दिलेले आहे, मिक्स करून घेतलेले. 10 मिनिटासाठी मी आता इथे मोरायला ठेवते. तर चला आता मी मोरायला ठेवते. आपली 10 मिनिटं झालेली आहे. तर मी आता इथं गॅस पेटून कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलं, 2 पड्या राई टाकली, जिरं टाकलं, हिंग टाकला. त्यानंतर जे काही टमाटे कापले होते ते टमाटे टाकले आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायची आहे. पोरं बाहेर बॅट बॉल खेळताय, त्याचा आवाज येतोय. आणि तर चला आपण आता ही भेंडी जी मोरायला ठेवली होती ना ती टाकून घ्यायची आपल्याला इथं. आणि दही टाकल्यामुळे ना चटचट काहीच होत नाही, चिकट म्हणजे होतच नाही. उलट दही टाकल्याने खूप छान येतात आणि स्वाद पण खूप छान येतो. त्यासाठी मी दही टाकून घेतलेलं इथं आणि मस्त ते पण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं एक पै तेल अजून वरून टाकून दिलेलं आहे मी. आता आपल्याला इथं झाकून घ्यायचं आहे. परत बघूया भेंडी कशी झाली. ते छान झाली. आपल्याला ही शेंगदाण्याची कूट केली होती मी, ती आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. आता खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेली होती ती कूट मी, ती आपल्याला इथं टाकून घ्यायची. धना पावडर, चटणी, अद्रक लसूणची पेस्ट, थोडासा मसाला असं मी आधीच लावून घेतलेलं होतं. दही आणि आता छान झाले. परत आपल्याला इथं आता झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्याने काहीही होत नाही, चिकट वगैरे काहीच होत नाही. मी निंबूसुद्धा पिळून घेतलेला आहे. तर चला आता आपली भेंडी झालेली आता एका बाउलमध्ये मी काढून घेते. आता अशा प्रकारे एका बाउलमध्ये मी भेंडी सर्व काही काढून घेतलेली आहे. एकच नंबर आपली भेंडी इथं झालेली आहे. तर मस्तपैकी भेंडी झालेली आहे आपली इथं एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे. आता दुपारचं जेवणाचं तर ताण मिटलं, पण आता रात्रीचं जेवण. भेंडी झाली, त्यानंतर मी इथं ना चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहे. तर आता इथं आहे ना चपात्यासुद्धा मी करून घेतलेला आहे. आता स्वयंपाक वगैरे सर्व काही झालेलं आहे. सकाळचं पण सर्व काही आवरून झालेलं आहे आमचं. नंतर स्वयंपाकाला लागले मी.
देवपूजा झाडझूड आज सकाळी लवकर सुटली होती. व्हिडिओला 10 वाजता सुरुवात केलेली. मी 10 वाजता स्वयंपाकाला लागली. त्यानंतर मग दुपारी जेवणं वगैरे झाले आमची. थोडा आराम केला. नंतर संध्याकाळी मग संध्याकाळचं जेवणाचं ताण मग सकाळ संध्याकाळ काय राहतं एका गृहिणीला जेवणाचं ताण, काय बनवू. तर आता मी इथं राकेशने आणलं होतं चिकन. तर चला म्हटलं आता चिकन बिर्याणी मस्तपैकी बनवू. इथं लसूण, कांदे, टमाटे, हिरव्या मिरच्या, अद्रक असं सर्व साहित्य घेतलेलं आहे मी. आता याला आहे ना मिक्सरमधून आपल्याला आदर करून घ्यायचं आहे. अद्रक लसूण टाकले, हिरव्या मिरच्या टाकले, कांदे टाकले, टमाटे टाकले आणि मस्तपैकी आता मिक्सरमधून थोडं जिरं टाकलं, कोथिंबीर टाकली आणि जाडसर याचं वाटण करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं आहे. तर बघा इथं आहे ना आता चिकन धुवायला ठेवलेलं आहे मी. 2 ते 3 पाणी मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आपल्याला एका जाडीची गाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. ही जाडीची डालकी याच्यामध्ये काढून घेतलं मी, कारण पाणी पूर्णपणे असं निथळून जातं. आणि इथं मी बिना वाफेची, बिना दम द्यायची दम बिर्याणी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. ती पण छान, खूपच मस्त टेस्टी. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा आता हे चिकन इथं घेतलेलं आहे मी. याला आपल्याला थोडी हळद लावून घ्यायची, थोडं मीठ लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे काही इथं ते वाटण केलेलं आहे ना ते आपण इथं टाकून घ्यायचं आहे. पूर्ण वाटण मी इथं टाकून घेतलेलं आहे. आता जे काय आपले वाटण केलं होतं ना ते सुद्धा मी इथं टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला इथं थोडं 2 चमच दही टाकायचं आहे. थोडं धना पावडर टाकलं, थोडा मसाला, थोडीशी चटणी पण आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. म्हणजे चवीनुसार चटणी आपल्याला जास्त कमी तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. कोणाला तिखट लागतं, कोणाला फिकट लागतं. तर आमच्या घरी फिकटच खातात, जास्त तिखट खात नाही. म्हणून मी जास्त फिकट चटणी वापरते आणि थोडीवाली तिखट वापरते. त्यानंतर आपण इथं हिंग टाकून घेतलेला आहे आणि अर्धा लिंबूची फोड इथं पिळून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा अर्धा लिंबूची फोड मी आता इथं पिळून घेतलेली आहे. बिया पडून गेल्या त्या काढून घ्यायच्या आहे. हे बघा आता सर्व काही असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि छानच आपली दम बिर्याणी तर होणार आहे. आता हे आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. अर्धा तास तरी मुरू द्यायचं याला. आपल्या अर्धा तास झालेले आहे. आता मी एक पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आपलं हे मुरलेलं चिकन इथं टाकायचं आहे. छान मुरलं जर जातं ना मग त्याला शिजायला एका वाफेमध्ये शिजून जातं ते. आणि मस्तपैकी आपण जे काही साहित्य टाकलेलं असतं ना त्याची चव पण छान चालली जाते त्याच्यामध्ये, चिकनमध्ये. आता बघा हे सर्व काही असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला इथं पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. आणि बघा वरून एक ताट ठेवून दिला, त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला.
म्हणजे वरून बी वाफ लागते आणि खालून बी वाफ लागते. त्याच्यामुळे चिकन आहे ना एका वाफेमध्ये आपलं तयार होतं. आपल्याला आता माझ्याकडे थोडं मोठं पातेलं नाही, त्याच्यासाठी मी कुकरमध्ये तिथं थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर तेजपान टाकलेलं आहे, लवंग मिऱ्या टाकून दिलेल्या आहे. आणि आता आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे. जिरा आपण आधीच भरपूर टाकून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये, चिकनला लावून घेतलेलं आहे, त्यासाठी जिरं नाही टाकलं मी. आणि आता एका लिंबूच्या अशा 4 चकत्या करून घ्यायच्या आणि त्या चकत्या आपल्याला इथं टाकून घ्यायचे. त्याच्यामुळे ना आपला राईस खूप छान येतो आणि चिकन म्हणजे बिर्याणीला खूप छान चव येते. आणि याला आता छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा इथं आता चवीनुसार मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा हे अशा प्रकारे, बघा अशा लिंबूच्या अशा बारीक चकत्या केलेल्या आहे मी. तर आता बघूया आपलं चिकन कसं झालं ते. बघा वरून पाणी टाकल्याने ना वाफ छान लागते. आणि बघा चिकन मस्तच झालेलं आहे, अजून राईसमध्ये पण शिजेल. आता परत एकदा आपल्याला चिकन पलटून द्यायचे. हे बघा आणि अशा प्रकारे बघा आता चिकन तर आपलं इथं झालेलं आहे. आता परत एकदा झाकते मी. इथं परत ताट ठेवून देणार आहे मी. हे बघा आणि आपल्याला आहे ना आता हे बघा हे बिर्याणीचेच तांदूळ घेतलेले आहे मी. हे बिर्याणीचे तांदूळ घेतलेले, याला आता आपल्याला धुवून घ्यायचे. आणि हे तांदूळ आहे ना स्वच्छ राहतात, तरीसुद्धा 2 पाण्याने धुवून घेणार आहे मी. हे बघा असं पांढरं पाणी निघतं, त्यासाठी मी इथं 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे. आणि आपल्याला ना छान मस्त असं यांना उकडून घ्यायचे, जास्त नाही शिजू द्यायचे. हे बघा अशा प्रकारे. आता मी हा राईस इथं टाकून देणार आहे पाण्यामध्ये. आपल्याला याला फक्त 7 ते 8 मिनिटं उकडायचं आहे. परत आपलं चिकन बघूया. मस्त झालेलं आहे चिकन. आता मी इथं गॅस बंद करणार आहे आणि आपला राईस उकडला ते पण बघून घ्यायचं आहे. आता मी हा बिर्याणीचा मसाला टाकणार आहे, कोथिंबीर टाकायची बाकी आहे. हे बघा भात आपला उकडून गेलेला आहे, मस्त राईस. हा बघा खूप छान असा राईस आपला इथं उकडून गेलेला आहे. आता आहे ना आपल्याला याच्यातनं थोडंसं चिकन काढून घ्यायचं आहे. तर आता याच्यातनं मी थोडं चिकन काढून घेणार आहे. आणि हे वरचं आहे ना तरी पण काढून घ्यायची आपल्याला वरती टाकायला. चिकनला छान मस्त अशी तरी आलेली बघा. आता एवढं राहू देते मी पातेल्यामध्ये. आता आपला आहे ना राईस पूर्ण असं निथळून घ्यायचा आहे जाडीने आणि मग इथं टाकायचं आहे. हा बघा छान झालेला आहे. असं पूर्णपणे त्याला निथळून घ्यायचं आहे,
म्हणजे पाणी जर राहिला ना तर असा कच्चा होऊन जातो त्यासाठी. आता हा सुद्धा नितळून घ्यायचा आहे. हा सुद्धा टाकून द्यायचा आहे. हे पण असं टाकून द्यायचं आहे. आता पूर्णच राईस आपल्याला इथं टाकून द्यायचा आहे. हे बघा, आता आपल्याला इथं जे काय काढलंय ना ते चिकन टाकून घ्यायचं आहे. नावे आमंत्रण सांगत फिरतोय. आता बघा, आपलं जे काही ते चिकन काढलं होतं ना ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. आणि जो राईस उरलेला आहे ना तो पण इथं टाकून घ्यायचा आहे. थोडी कोथिंबीर टाकली मी, छान दिसते आणि चव पण छान येते. आता बघा, हा पण राईस मी इथं टाकलेला आहे. पूर्ण राईस मी आता इथं टाकून दिलेला आहे. आणि मस्त असं पसरून द्यायचं आहे. आणि जे काय आपण ती तरी काढली होती ना ती वरून असं टाकून द्यायची. बघा, छान दिसतोय ना. हे आता अशा प्रकारे वरून टाकून द्यायचे. दिसतं बी छान आणि सगळी बिर्याणीमध्ये चव छान होत असते त्यासाठी. आता थोडी कोथिंबीर टाकून द्यायची. आता आपल्याला फक्त हा ताट झाकून घ्यायचा आहे, तरीसुद्धा आपली दम बिर्याणी खूप छान फुलणार आहे. आपल्याला पॅक करायचं काही जरूरत नाही आहे. आणि ही बघा, छान मस्त अशी फुलून आलेली. आणि मी आता ताट करायला घेते. हे बघा, मस्त एकच नंबर बिर्याणी आपली इथं झालेली आहे. आता मी ताट करते. तर चला, आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई, दादा, काका, काकू, मुलं, मुली, नातवंड सर्वांना बाय बाय. आणि सगळ्यांनी व्हिडिओ पहा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा. तुम्ही फक्त व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, तर लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, आजपुरता आता एवढाच. भेटतो पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.